नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. नमस्कार शेतकरी बंधू, मी तुमचा शेतकऱ्याचा मित्र विश्वनाथ. आपणास हवामानाचा अंदाज आजचा 6 जुलैचा ते 6 ऑगस्टचा देत आहे. मित्रांनो, आज आहे खूप बऱ्यापैकी वातावरणामध्ये बदल होणार आहे. आज संक्रमणाचा दिवस आहे. आजपासून वातावरणामध्ये बऱ्यापैकी बदल होण्याची शक्यता दिसते मित्रांनो. तर कशा पद्धतीने वातावरण राहील यावर आपण एक दृष्टिक्षेप टाकूया. आज कोकणात बऱ्यापैकी पावसाचं तीव्रता म्हणण्यापेक्षा एक लहान रिमझिम कोकणात राहील. उत्तर महाराष्ट्रातला पाऊस थोड्याफार प्रमाणात आज घटलेला असेल. तर तुम्हाला आज कुठल्या ठिकाणी पाऊस हा कशा पद्धतीने राहील आणि कोणत्या भागामध्ये आज मुसळधार पाऊस होणार आहे. आजसुद्धा जवळपास 7 जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. ते जिल्हे कोणते आहेत यावर मी एक तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. आज खूप जर विचार केला तर अतिशय धोक्याचं वातावरणसुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. ते कोणत्या भागात आहे, कशा पद्धतीने तिथं पाऊस होईल याच्यावर मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पाहत चाला मित्रांनो, आणि तुम्हाला मुवमेंट कशा बदलतील, कोणत्या वेळेस काय घडणार आहे याच्यावर मी तुम्हाला माहिती देणार आहे. कोकणातील जो भाग आहे, एक पश्चिम घाट आपण त्याला म्हणतो, दख्खन किंवा ते सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे त्याच्या जवळपास सोलापूर, सातारा, जवळपास साताराच म्हटलं तरी सोलापूरपर्यंत त्याची जरी नाही तीव्रता आली तरी पुणे, सातारा, तसेच मित्रांनो कोल्हापूर आणि कोकणातील जे जिल्हे आहेत, सर्व जिल्हे समजा, त्या ठिकाणी बऱ्यापैकी रिमझिम पाऊस चालू राहील. त्याची तीव्रता जरी कमी असेल तरी देखील बऱ्याच ठिकाणी अधूनमधून हेवी रेन होण्याची शक्यता राहणार आहे. तर मित्रांनो बघा, हा पाऊस हा नाशिकपर्यंत त्याचे हे राहील. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिकपर्यंत त्याचा कोकणातलीच वातावरण लागू राहील. आणि त्याच वेळेस मित्रांनो इकडं मराठवाड्यामध्ये आपल्याला अहिल्यानगरपासून इकडं खालचा जो बीडकडला भाग आहे, जामखेडकडली बाजू समजा, जामखेड, आष्टी, कडा, तसेच इकडं शिरूर, दौंड, त्या बाजूला इंदापूर, अकलूज आणि बार्शी, परत ही सोलापूरमधली आली बार्शी मित्रांनो, पंढरपूर, आणि मित्रांनो धाराशिवच्या बाजूला जो बीड आहे, बीड जिल्ह्यातसुद्धा अनेक ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस होऊ शकतो, परळीपर्यंत आणि इकडं माजलगावपर्यंतच हलक्या ते मध्यमच सरी कोसळणार आहेत. आंबाड वगैरे आहे जालन्याचं ते त्या बाजूला. आणि त्यानंतर मित्रांनो वरती जो भाग आहे, चाळीसगाव वगैरे, तिकडंसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी उत्तर महाराष्ट्रातसुद्धा कोसळू शकतात. धुळ्यापासून चाळीसगावकडली बाजू, पाचोरा, तसेच चिखली आणि नागपूरकडे जर आपण आलो तर हिंगोली, उमरखेड, पुसद या भागातसुद्धा सकाळच्या सत्रातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचे रिमझिम पाऊस येऊ शकतो. आकाशात ढग दाटलेले असतील, धुंदक असेल परंतु असू शकतं. आणि मित्रांनो त्यावेळेस यवतमाळ, वर्धा त्या बाजूला थोडं सूर्यप्रकाश असेल. नागपूरलासुद्धा, प्रॉपर नागपूरमध्ये सुद्धा कमी ढगाळ किंवा सूर्यप्रकाशच असू शकतो. त्यावेळेस मित्रांनो भंडारा आणि गोंदिया त्या बाजूला अतिशय जोराचा पाऊस हा सकाळच्या सत्रातसुद्धा चालू राहणार आहे. हे तुम्ही मध्ये पाहू शकता मित्रांनो, एक कशा पद्धतीचं वातावरण आहे. गोंदियामध्ये बऱ्यापैकी मित्रांनो जर आपण विचार केला तर गोंदियामध्ये सकाळच्या सत्रातसुद्धा 3 मिलीमीटरपर्यंतच्या तीव्रतेचा पाऊस होऊ शकतो. त्याच वेळेस मित्रांनो आपल्याला
भंडाऱ्याला सुद्धा पावसाचं वातावरण कसं राहील याचा जर आपण विचार केला तर भंडाऱ्यात सुद्धा म्हणजे पाऊस हा चांगला जोराचाच असणार आहे. तो पाऊस कशा पद्धतीने पुढे सरकतोय आणि त्याची तीव्रता कशी वाढणार आहे याच्यावर आपण आता एक नजर टाकू. कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस येऊ शकतो याची तुम्हाला मी सविस्तर माहिती देत आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण म्हणजे दुपारनंतर कशी स्थिती बदलेल याच्यावर एक नजर टाकणार आहोत. तर आपण लक्षात घ्या, आज साधारणपणे दुपारी जर आपण लक्ष दिलं तर 12 वाजल्याच्या नंतर आकाशामध्ये अनेक ठिकाणी ढगगोळा होतील. कर्नाटकाकडच्या बाजूकडून पावसाचा जोर वाढणार आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूकडून तो पंढरपूर सोलापूरकडे सरकेल आणि हळूहळू तो पुढे बसव कल्याण म्हणजे करून लातूरकडे, उदगीरकडे, आपल्या उमरगा त्या भागात पाऊस हा पुढे आगेकूच करेल. त्याच वेळेस केज, परळी, परभणी, माजलगाव त्या भागातसुद्धा म्हणजे पाऊस हा सुरू होईल आणि साधारणपणे 2 वाजता त्याची आगेकूच ही बऱ्यापैकी पुढे सरकणार आहे. तर ते वातावरण कशा पद्धतीने पुढचं वातावरण काबीज करतं आहे हे लक्षात घ्या. 2 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. सोलापूरचा जो दक्षिण सोलापूरचा भाग जो आहे त्या भागामध्ये अनेक ठिकाणी अतिशय जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पंढरपूरपर्यंत त्याची तीव्रता येईल. पंढरपूर, इंदापूर, अकलूज, बार्शीलासुद्धा पाऊस राहील. धाराशिवलासुद्धा जोराचा पाऊस राहील. त्याच वेळेस लातूर, परळी, केज, परत मित्रांनो अहमदपूर आणि उदगीर या परिसरातसुद्धा पाऊस राहील. देगलूरला पाऊस जोराचा राहणार आहे आज दुपारनंतर. त्याच वेळेस मित्रांनो खाली बसव कल्याण वगैरे त्या भागात अतिजोराचा पाऊस राहील. कलबुर्गी आणि विदर्भाचा जर आपण विचार केला त्यावेळेस तर विदर्भामधला पाऊस हा थोडा आपण अगोदर इकडं बघूया. उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पावसाचा जोर हा जळगाव आणि जो भाग आहे मित्रांनो त्या भागातसुद्धा म्हणजे बऱ्यापैकी पावसाचा जोर वाढलेला असणार आहे. आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगरला आज थोडं वातावरण पावसासाठी थोडं फिकच आहे. दुपारनंतर त्या ठिकाणी केवळ ढगाळपणाच आलेला दिसेल. तिथं पावसाचा जोर हा विशेष जोर दिसत नाही. जालन्याकडली जी बाजू आहे छत्रपती संभाजीनगरपासून त्या बाजूकडेच पाऊस थोडा झुकलेला दिसणार आहे. तो सुद्धा म्हणजे सायंकाळच्या वेळेस छत्रपती संभाजीनगरचा जो जालना ची बाजू आहे म्हणजे थोडक्यात पूर्वेकडची त्या बाजूलाच पाऊस हा बऱ्यापैकी दिसेल. खाली पैठण वगैरे अहिल्यानगरपर्यंत ढगाळच असेल किंवा हलक्या रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून येऊ शकतात. आणि खाली जर विचार केला आपण तर जामखेडपासून मित्रांनो बोम, परांडा, बार्शी त्या भागातसुद्धा सायंकाळच्या वेळेस काही ठिकाणी अतिशय जोराचा मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. तर त्या ठिकाणचा पाऊस हा रात्री जवळपास 8 वाजेपर्यंत राहील. नंतर बार्शीकडून धाराशिवकडे सरकलेला दिसेल आणि खाली सोलापूर, धाराशिव त्या बाजूकडेच बार्शीतून पाऊस दिसेल. त्यावेळेस लातूर, केज, परळी, माजलगाव, परभणी आणि मित्रांनो एक आनंदाची गोष्ट म्हणजे हिंगोली, वाशिम, मेहकर, जिंतूर या भागामध्ये आज संध्याकाळी सायंकाळच्या म्हणजे दिवस मावळतीच्या वेळेस अतिजोराचा ते मुसळधार पाऊस होणार आहे. त्या शेतकरी बांधवांनी लक्ष द्यावं. वरती खामगाव म्हणजे विदर्भातील हा भाग आहे. खामगाव, अकोला तसेच मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या पुसद आणि यवतमाळ याच्यामधला सुद्धा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घ्यावी.
अनेक ठिकाणी म्हणजे नांदेडला सुद्धा पावसाचा जोर हा चांगला असणार आहे. खाली बिदरला सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे निजामाबादपर्यंत बिदरपासून. आणि इकडं लातूरकडली बाजू आहे बिदरची. बिदर ते लातूर जोराचा पाऊस होईल. त्याच वेळेस मित्रांनो तुम्हाला अनेक ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला लक्षात दिसतोय. आणि उद्या मात्र वातावरणामध्ये विक्रमी बदल होऊन उद्या सकाळी प्रखर सूर्यप्रकाशाने सुरुवात होईल. अनेक ठिकाणी ढगाळपणा हा उद्या साधारणपणे दुपारनंतर किंचितसं ढगाळ वातावरण होईल व संध्याकाळच्या वेळेस केवळ विदर्भातच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या संध्याकाळी विदर्भामध्ये ढगफुटीच होणार आहे, याची दखल घ्यावी. मी तुम्हाला मुद्दाम झूम करून दाखवतो. मित्रांनो ते वातावरण कुठं आहे बघा. भंडाऱ्याच्या उत्तरेकडे रामटेकच्या पण उत्तरच बाजूला. आणि मित्रांनो या ठिकाणी अतिशय जोराचा किंवा तीव्रतेचा ढगफुटी सदृश्य अतिमुसळधार पाऊस होणार आहे, त्याची दखल घ्यावी. विदर्भात भंडारा गोंदिया या भागाला हाय अलर्ट आहे. नागपूरच्या बाजूला आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही स्थिती ही साधारणपणे रात्री उशिरापर्यंत राहणार आहे. 7 तारखेला रात्री 11 वाजल्यापासून ते 8 तारखेला सकाळसुद्धा पावसातच होईल या भागाची. आणि ती सिस्टीम परत भोपाळ वगैरे जो मध्य प्रदेशाचा भाग आहे त्या बाजूला झुकणार आहे. आणि यावेळेस दरवेळेसपेक्षा वादळांनी दिशा उत्तरेकडे झुकलेली असल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होणार नाही. उलट आपल्याकडले आभाळ सगळं तिकडं खेचलं जाईल आणि आपल्याला पावसाची शक्यता धूसर झालेली आहे. मित्रांनो काळजी घ्या. ओके, धन्यवाद. आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्व मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.